श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व गाय म्हणजे दत्तात्रेयाची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाची हारं, तुळशी, सुगंधी, उदबत्ती, धूप, कलश, विड्यांची पाने, नैवेद्यासाठी पेढे, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयाची आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्वशीस वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तमंत्र म्हणावा. शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचनास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधी दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्याचा कालावधी पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे 1 पारायण या पद्धतीने करावायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावायच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व 1 श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाच्या नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वत घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे. पलंगावर झोपू नये. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार असलेल्या, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभफल प्राप्ती देते.